ಸಿಚುವೇಶನ್ ಈ ಬಾರಿ ಬದಲಾವಣೆ ಖಚಿತ, ರಾಜು ಅಲ್ಗೂರು ನಿಶ್ಚಿತ ಅಂತ ಹೇಳಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗೇ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕೊಟ್ಟಂಥ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವರಿಷ್ಠರು ಮಾಡಿದಂಥ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು, ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಏನು 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು, ಏನು ಹೇಳಿ ಚುನಾವಣೆಗೆ ಪೂರ್ವ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ಪೂರೈಸಿದ್ದಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರ ಅಲ್ಲೇ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲನೂ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆಲ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ಕಳೆದ 15 ವರ್ಷದಿಂದ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ BJP ಇದೆ, ಒಂದು ಗಟ್ಟಿಯಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಲೋಕಸಭಾ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅಂತ. ಅದೇ ಈ ಸಲ ಎಲ್ಲ ಜನರ ಬದಲಾವಣೆ ಬಯಸ್ಯಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ 15 ವರ್ಷ ಅವ್ರು ಏನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ. ಈ 15 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಒಂದೂ ದಿನ ಅವರು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ. ಅಪ್ಪರ್ ಕೃಷ್ಣ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್, ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು, ರೈಲ್ವೆ ಇರ್ಬೋದು, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಇರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋರು ಹೇಳಿ, ನಿಮಗೂ ಗುರುತೈತೆ, ದಿನ ಕೇಳಿರಿ ನೀವು. ಈ ಸಲ ಜನರು ಒಟ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇವ್ರನ್ನ ಒಟ್ಟು ಮನಿ ಕಳ್ಸ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳಿ ತಿರಸ್ಕರಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ರಾಜು ಅಲ್ಗೂರು ಅವರಿಗೆ ಗೆಲ್ಲಿಸ್ತಾರೆ ನಿಶ್ಚಿತ. ಒಂದ್ಸಲ ಫೋಟೋ ಕೈ ಮಾಡಿ ಉಳಿದವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ರಿ. ಅದನ್ನೇ ಅದಕ್ಕೆ ಲೋಗೋ ತೆಗೆದೆ, ಅದಕ್ಕೆ ಲೋಗೋ ತೆಗೆದು. ಏನಿಸ್ತದೆ ಸರ್ ವಾತಾವರಣ ಹೇಗಿದೆ? ಬರೀ ಒಂದೇ ತಾಂಡದ್ದು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆ ಎಲ್ಲ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಜನ ಫೋನ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಒನ್ ಸೈಡೆಡ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಏನಪ್ಪ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಫೋನ್ ಬಂದ. ಭಾಳ ಜನ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಒಂದೇ ಸೈಡ್ ಚುನಾವಣೆ ನಡೆದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ. ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಅವ್ರ ಅದೃಷ್ಟ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. डालना हमारा हक है, वोट डालना हमारा संवैधानिक अधिकार है। तो इसीलिए हम अपील करते हैं, दूर दराज से जहाँ पर भी लोग होते हैं वो अपने अपने गांव पहुँचते हैं, अपने अपने पोलिंग स्टेशन पर पहुँचने की कोशिश करते हैं। लेकिन आज हमारे साथ एक वोटर्स ऐसे भी यहाँ पर मिले हैं जो हिंदुस्तान से ही नहीं बल्कि सऊदी अरब से अपना हक चलाने के लिए गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज को पहुँचे हुए हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। मैं सऊदी से आया हूँ, गर्मी भी बहुत है। अल्हम्दुलिल्लाह मैं बहुत दिन के बाद वोट किया हूँ। सबको गुजारिश है कि सब आके वोट करिए। कितना भी तकलीफ हुई तो भी आपको ज़रूरी है, आपका हक अदा करना ज़रूरी है। और इसके वजह से आपका अच्छा कैंडिडेट को आप सिलेक्ट कर सकते हो। और हमारा हिंदुस्तान सबसे अच्छी हिंदुस्तान है। मैंने सारे दुनिया में घूम के आया हूँ, अमेरिका भी गया, कनाडा भी गया, यूरोप पूरे कंट्री में गया और कनाडा हांगकांग भी जाके आया। हिंदुस्तान जैसा कौन सा कंट्री भी नहीं है। बहुत खूबसूरत हिंदुस्तान है ये, इसको हमेशा बरकरार रखना है, हमारा जिम्मेदारी है। अच्छे लोग के लिए वोट देना ज़रूरी है। और हम इसके हमारे अभी तो फिलहाल तो अच्छे स्कूल दिख रहे हैं और अच्छी रोड भी माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अच्छा दिख रहे हैं। मगर अच्छा नौजवानों को जॉब नहीं दिख रहे, वो बहुत ज़रूरी है। ये जब तक आप सही जॉब नहीं मिले तो अब हम लोग तरक्की नहीं करके बोल नहीं सकते। हम लोग अभी बहुत, और सबसे अच्छा हिंदुस्तान जैसा दुनिया में कौन सा कंट्री भी नहीं है। इसीलिए आप खास वोट डालने के लिए हिंदुस्तान, हाँ, खास करके सब लोग वोट डालिए। अच्छे इंसान को वोट जरूर सिलेक्ट करना है और इस बार कांग्रेस को आप जरूर वोट डालिए। ओके, थैंक यू वेरी मच फॉर ऑल द मीडिया मेंबर्स। थैंक यू वेरी मच फॉर योर सपोर्ट एंड गाइडेंस। देश के कई राज्यों में मतदान होना बाकी है, इसकी चलने जो है आज कर्नाटक। तो हमने जो है सुबह सुबह हर बूथ का जायज़ा लिया है, लेकिन हर बूथ पर जो है पूरी शांति के साथ जो है वोटिंग चली हुई है। और ख़ासकर जो है भीड़ नज़र आ रही है, हर पोलिंग बूथ पर भीड़ नज़र आ रही है। तो ये जो है गर्मी का इफ़ेक्ट आप कह सकते हैं कि 10 बजे के बाद जो है गर्मी अपनी पूरी चरण पर शुरू होती है। लेकिन इससे पहले जो है तमाम महिलाएं हो या सीनियर सिटीजन हो, ख़ासकर सीनियर सिटीजन जो है आकर यहाँ पर वोट डाल रहे हैं। और आज जो अभी जो है हमीद मुशर्रफ जी ने भी वोट किया है, आइए उन्हीं से जानते हैं। आज हमारा दूसरा मतदान है उत्तर कर्नाटक को, 14 जिले को। आज हमें पूरे कर्नाटक में
सबसे 100% वोट करने की हमें पूरा अपील कर रहे हैं। और कांग्रेस को वोट दो, कांग्रेस को जीत लाओ कर को हमें मनवी कर रहे हैं। हमारे साथ हमारे इकबाल साहब मुजावर है, सऊदी से आए आज वोट भाने के वास्ते, सऊदी से आको वोट भर रहे हैं। बताओ वोट भाई सर। आज हमें सब भी मिला को, हमारे पूरे तमाम लोगों को, कांग्रेस पार्टी कार्यकर्ता पूरे सब लोगों को हमें कांग्रेस वोट दो, कांग्रेस जीत लाओ कर मनवी कर रहे हैं। आज वोटिंग भी अच्छा चले। तो जैसे जैसे नज़र आ रही है, यहाँ पर तादाद कम है क्योंकि अभी 1 बजने वाला है, दोपहर में 1 बज रहा है। लेकिन गर्मी का तापमान ज़्यादा होने की वजह से भी ये कमी हो सकती है। लेकिन इक्का दुक्का जो है अभी वोटर्स आ रहे हैं, अपना अपना वोट चला रहे हैं। लेकिन धीमी गति से, यानी बूथ खाली नज़र आ रहे हैं। लेकिन बूथ खाली होने का सबब यह है कि गर्मी ज़्यादा चल रही है। लेकिन अब जब गर्मी ज़्यादा हो रही है, लेकिन ये भी हो सकता है कि 4 या 5 बजे के बाद जो है फिर उसी तरह की भीड़ हमें नज़र आए। लेकिन 12:30 बजे की रिपोर्ट के मुताबिक 27% सिटी बीजापुर का जो एवरेज है वो 27% बता रहा है। तो बीजापुर के आज हम गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज के बूथ में मौजूद हैं, जहाँ पर जो है अभी भी कांग्रेस के नेता एक्स एमएलए डॉक्टर मकबूल बागवान जी ने अपने परिवार के समेत जो है अभी वोट डाला है। आपने वोट डाला है, इस मर्तबा क्या अपेक्षा होगी? मैं सबसे पहले तमाम लोगों से मैं ये गुजारिश करता हूँ कि आप लोग अपना जो कीमती वोट है, यानी अपने मन पसंदीदा सरकार चुनने का जो हमें संविधान ने हक दिया है, उसका आज हमें भरपूर इस्तेमाल करना है। आप आइए, आप अपना वोट, अपने फैमिली का वोट, अपने मन पसंदीदा कैंडिडेट को चुने। मैं और अपने फैमिली के साथ अपना वोट का हक अदा किया हूँ। फिर एक बार आप लोगों से मैं गुजारिश करता हूँ कि आप लोग अपना कीमती वोट, इस धूप की वजह से थोड़े परेशानी होगी, फिर भी मैं आप लोगों से ये गुजारिश करता हूँ कि इस मर्तबा आप इस वोट का इस्तेमाल करेंगे, ऐसी मुझे उम्मीद है। सर, गुज़िश्ता लोकसभा इलेक्शन में और आज की लोकसभा इलेक्शन में क्या फ़र्क आप महसूस कर रहे हैं कि इस मर्तबा लोगों में वो जोश व खरोश है? लोगों में इस मर्तबा जोश कुछ ज़्यादा दिखाई दे रहा है। ऐसे मालूम होता है कि लोगों ने इस वोट की अहमियत को समझा है। इस मर्तबा सही सरकार चुनने का इस मौका जो हमें मिला है, लोग सही चुनेंगे करके ऐसी मुझे उम्मीद है। महिलाओं की तादाद इस मर्तबा ज़्यादा नज़र आ रही है। इसकी वजह हमारी जो इस स्टेट की जो कांग्रेस सरकार है, उन्होंने महिलाओं के लिए बहुत से गारंटी जो इलेक्शन से पहले घोषणाएं की थी और घोषणा करने के फ़ौरन बाद उसको इम्प्लीमेंट भी किया है। ये हर घर के महिलाओं को गारंटी का फ़ायदा मिल रहा है। इस वजह से भी महिलाएं ज़्यादा पैमाने पर अपना वोट डाल रहे हैं। ये 5 गारंटियों का असर है, स्पेशली 5 गारंटियों का असर के होने की वजह से इस मर्तबा जो है बम्पर गारंटी राहुल गांधी कांग्रेस की तरफ से भी आई है। 1 लाख रुपए का गारंटी का कार्ड बिल्कुल आप जो बोल रहे हैं कि हमारे कांग्रेस के लीडर राहुल गांधी साहब और हमारे AICC के प्रेसिडेंट खड़गे साहब जी ने जो गारंटी दी है कि हर महिला, गरीब महिलाओं को
हर महीना 8,500 रुपये और वर्ष को 1 लाख रुपए जो महिलाओं को देने का जो गारंटी दी है, उस उम्मीद से भी लोग यहाँ पे बड़ी तादाद में आ रहे हैं, ऐसा मालूम होता है। तो इंडिया अलायंस इस मरतबा सरकार बना पाएगी? पक्का इस बार इंडिया अलायंस सरकार बनाने जा रही है। प्रधानमंत्री कौन होगा आपकी? वो इंडिया अलायंस वाले तय करेंगे उसके लिए। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। मैडम तो ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಇಲ್ಲ ಸರ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರು ಬರಬೇಡ್ರಿ ಈಗ ಮೊಬೈಲ್ ತೊಗೊಂಡು ಯಾರು ಬರಬೇಡ್ರಿ ನೋಡ್ರಿ ಕಣ್ಣು ನೋಡ್ರಿ ಬರ್ರಿ ಹಾಕಿ ಒಂದೇ ಹಾಂ ಹೊರಗೆ ಹೊರಗಡೆ ಬಂದ ಗೌಡ್ರು ರೆಡಿ ಇಂದು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ 14 ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಮತದಾನ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಮತದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಜೊತೆಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಭಾಳ ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಜನ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತರಾಗಿ
ಸಾಲುಗಟ್ಟಲೆ ತಾಸುಗಟ್ಟಲೆ ನಿಂತು ಮತದಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ 14 ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಮತದಾರರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋದೇನೆಂದರೆ ತಾವು ಬೇಗ ಬೇಗ ಬಂದು ಮತದಾನ ಮಾಡಿ ಹೆಚ್ಚು ಪ್ರತಿಶತ ಮತದಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮದು ಹೆಚ್ಚು ದೇಶ ಸುರಕ್ಷಿತ ಆಗ್ತದೆ. ಸುರಕ್ಷಿತ ಭಾರತ, ಸುರಕ್ಷಿತ ಸನಾತನ ಧರ್ಮ, ಸುರಕ್ಷಿತ ನನ್ನ ಮನೆ, ಈ ಮೂರೂ ವಿಚಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮತ್ತೊಮ್ಮೆ 3ನೇ ಬಾರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವ್ರನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಇದ್ದರೂ ಒತ್ತಡ ಇದ್ದರೂ ಬಿಟ್ಟು ದಯವಿಟ್ಟು ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತಿಗೆ ಬನ್ನಿ. ನಿಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದಂಥ ಮತವನ್ನು ಹಾಕೋದ್ರ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು, ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮವನ್ನು, ನಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಉಳಿಸಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಇದೊಂದು ಅಮೂಲ್ಯ ಅವಕಾಶ. ಮತ ಹಾಕ್ಬೇಕಂತೇಳಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಅದೇ ಈಗ ಬೇಗನೆ ನಮ್ಮ ಜನ ಈಗ ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಅಂತರೂ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ಸುಮಾರು 6:30ರಿಂದಲೇ ಮತದಾನ 6:30ಗೆ ಬಂದು ಈ ಬೂತ್ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮತದಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ 10-11 ಗಂಟೆವರೆಗೆ 60% ಮತದಾನ ಆಗ್ಬೋದು. 80ರ ಮೇಲೆ ನಾವು ಮತದಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶ ಸುರಕ್ಷಿತ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಉಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ. ಅದಕ್ಕೆ ಮತದಾರರಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ಯಾವ ಬಿಸಿಲನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆ ಒಳಗಾಗಿ ಏನೊಂದು ಬಾರ್ಡರ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಸುಣ್ಣದ ಗೆರೆ, ಅದರೊಳಗೆ ಬಂದು ನಿಂತರೆ ರಾತ್ರಿ 10 ಆದ್ರೂ ಮತದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಬಂದು ಮತ ಹಾಕಿ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಟ್ರೆಂಡ್ ಹೆಂಗಿದೆ ಸರ್? ಟ್ರೆಂಡ್ ಅಂತರೂ 14 ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಸುಮಾರು 13 ಲೋಕಸಭೆಗಳನ್ನು ಅಡ್ಡಾಡಿದ್ದೀನಿ. ಬಹುಶಃ ರಾಜ್ಯದ BJPಯಲ್ಲೇ ಸುಮಾರು 70ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಜನ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತರಾಗಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವ್ರ ನೇತೃತ್ವಕ್ಕಾಗಿ, ದೇಶದ ಉಳಿವಿಗಾಗಿ ಜನರ ಭಾವನೆ ಇದೆ. ಇವು ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮತ್ತು ದೇಶದ ಗ್ಯಾರಂಟಿನೇ ಒಂದೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಶಾಶ್ವತ. ಯಾರ್ರೀ ಟಫು? ಇದು ಅಪಪ್ರಚಾರ. ಇದು ಏನಂದ್ರೆ ಇದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತೇವೆ, ಅದರಿಂದ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಜಾಗೃತ ಅದಾರ ಮತದಾರಕ್ಕೆ. ಲೋಕಸಭೆಗೆ ಯಾರಿಗೆ ಹಾಕಬೇಕು, ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಯಾರು ಹಾಕಬೇಕು, ಯಾವ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ರೆ ದೇಶ ಸುಭದ್ರ ಇರ್ತೈತಿ, ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಉಳಿತೈತೆ ಅನ್ನೋದು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಇವತ್ತು ಜನರು ಭಾಳ ಏನು ಗುಪ್ತವಾಗಿ ಮತದಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರೇವಣ್ಣವರು ಅರೆಸ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಇದ್ರದ್ದು ಇಫೆಕ್ಟ್ ಮತದಾನ ಮೇಲೆ ಆಗುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಇದನ್ನೇ ಮಾಡಿದವರು ಯಾರು ಅನ್ನೋದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಿನ್ನೆ ದೇವರಾಜೇಗೌಡರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಆಡಿಯೋನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು CBI ಕೊಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ SIT ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಏಜೆಂಟ್ರಂಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತದೆ. ಇದರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. SIT ಒಳಗಿರೋ ಅಧಿಕಾರಿಗಳೆಲ್ಲ ರಾಜ್ಯದವರು, ಅವರೆಲ್ಲ ಏನು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಒಂದು ಕಂಟ್ರೋಲ್ದಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ನೇರವಾಗಿಯೇ ಹೇಳ್ತಾರೆ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಹೆಸರಲ್ಲಿ ತೆಗಿಬೇಕಂತ ಹೇಳಿದ ಮ್ಯಾಗೆ ಇದು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ ಈ SITದಿಂದ ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇದು CBIನೇ ಒಂದೇ ಪರಿಹಾರ. ಅದು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಇದನ್ನೇ ಇವರೇ ಮಾಡಿಸಿದ್ದಂಥದ್ದು. ನಾ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ, ಈ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿನೇ ಈಗ ಒಂದು ಓಪನ್ ಆಗಿದೆ, ಇನ್ನೊಂದು ಓಪನ್ ಕೆಲವೊಂದು ದಿವಸನಾಗ ಆಗ್ತದೆ. ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಪರಿಣಾಮ ಸರ್? ಚುನಾವಣೆ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ನೋಡ್ರಿ, ಇದು BJP 14 ನಮ್ಮ ಲೋಕಸಭೆ BJP ಅದಾವು. ಅಲ್ಲೇನು JDSನವ್ರು ಯಾವೂ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಏನು ಪರಿಣಾಮ ಆಗೋ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ 2019ರಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ BJPಯವ್ರು ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು JDSನವ್ರು ಕೂಡಿ ಮಾಡಿದಂಥವ್ರು ಅವ್ರು ಅದಾರ. ಅವರು ಏನು ಇವತ್ತು ಮೊನ್ನೆ 24 ತಾಸಿನಾಗ ಆಗಿದ್ದಲ್ಲ, ಅದು 2019ರಿಂದ ಏನಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜವಾಬ್ದಾರಿ. ವೋಟಿಂಗ್ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲಿನೂ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇದು ಕಂಡು ಬಂದಿಲ್ಲ. ಈ ಮತಗಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರೌಡ್ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದು ಕಂಡು ಬರುತ್ತದೆ. ಆದರೆ ಇದು ತುಂಬ ಕೋರ್ ಏರಿಯಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚುವರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ನಾವು ಹಾಕ್ತೀವಿ. ಸೊ ಅದು ಬಂದ ಮೇಲೆ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಫಾಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ 1 ನಿಮಿಷಕ್ಕೆ 3 ಮಂದಿ ವೋಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಫಾಸ್ಟ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಬಹುಶಃ ಎಲ್ಲರೂ ಜನ ಒಟ್ಟಿಗೆ ಬಂದದಿಗೆ ಈ ಥರ ಕ್ರೌಡ್ ಆಗಿರಬೇಕು. ಬಟ್ ಆದರೂ ಇನ್ನೊಂದು ಸಿಬ್ಬಂದಿ ನಾವು ಅಡಿಷನಲ್ ಆಗಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದರ್ವೈಸ್ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಓವರಾಲ್ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಪೆಂಡಾಲ್ದು ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು, ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು.
ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಸ್ಲೋ ಆಗ್ತೈತೆ ವೋಟಿಂಗ್ ಅಂತ ಪಬ್ಲಿಕ್ ಇತ್ತು ಸರ್. ಆದರೆ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಖಚಿತಪಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಟೆಂಟ್ ಕುಡಿಯುವ ನೀರೆಲ್ಲ ಇರುವುದನ್ನು. ಬಟ್ ಆದರೂ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ತಾವು ಹೇಳೋದು ಮಾಹಿತಿ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. आपकी ऑब्जर्वेशन नहीं मेन तो हमारे डीसी सर हैं, उनकी अध्यक्षता में हमारे सभी कॉन्स्टिट्यूएंसीज में वोटिंग काफ़ी अच्छी तरह से हो रही है, कोई समस्या नहीं है। और बाकी हमने हर एक पोलिंग स्टेशन में जो बेसिक फैसिलिटीज़ हैं, फॉर एग्जांपल कुड़ियों नीर हो गया, चाहे शेड हो गया जैसा आप बता रहे थे, वेटिंग रूम की सुविधा रखी है हमने। उसके अलावा कॉरिडोर है हमारे पास। उसके अलावा जहाँ जहाँ कॉरिडोर नहीं है वहाँ पे हमने टेंट लगाया हुआ है, तो वोटर्स को कोई दिक्कत नहीं है। इनफैक्ट मेडिकल किट्स की सुविधा भी हमने वोटिंग स्टेशंस पे प्रोवाइड किए हुए हैं। हमने आशा वर्कर्स, एम्बुलेंसेस को भी हमने असाइन करके रखा हुआ है ताकि इस हीट वेव से बचा जा सके। तो हमने वोटर्स को काफ़ी अनुकूल एंड कंडीशंस प्रोवाइड किया हुआ है। सो मैं सभी वोटर्स को यही रिक्वेस्ट करता हूँ कि ये 5 साल में लोकसभा इलेक्शन आता है, ये एक देश का पर्व है। आप सभी लोग प्लीज़ आएँ और अपना बहुमूल्य वोट, अमूल्य वोट अपने देश की अभिवृद्धि के लिए जरूर दें। सर गुज़िश्ता इलेक्शन से इस इलेक्शन में लोगों में उत्साह ज़्यादा है। ये हमारे पास यंग वोटर्स भी काफ़ी ज़्यादा हैं। तो होपफुली लास्ट लोकसभा इलेक्शन से इस बार जो लोकसभा इलेक्शन है, हम उम्मीद करते हैं कि वोटिंग परसेंटेज काफ़ी अच्छा रहेगा, है ना। थैंक यू सो मच। फर्स्ट टाइम वोट कर रहे हैं, क्या महसूस हो रहा है, कैसा लग रहा है? मेरे को बहुत खुशी हुई है वोट करके। मेरा नाम आंचल जैन है। मैंने पहली बार वोट किया है। वोट फॉर डेवलपमेंट और वोट फॉर कैंडिडेट, वोट फॉर पार्टी, वोट फॉर डेवलपमेंट, वोट फॉर ग्रोथ। आपका वोट डेवलपमेंट के लिए? बहुत खुशी हुई है और देश को बढ़ाना चाहते हैं हम। थैंक यू। तो हम आपको हर सुबह से जो है हर बूथ पर ये खबर दे रहे हैं कि पहली बार जो युवा वोट कर रहे हैं लोकसभा से इलेक्शन से, उनकी फर्स्ट वोटिंग की शुरुआत हुई है, वो भी हमारे साथ जुड़े हैं। मैडम कैसा लगा, पहली बार आपने वोट किया है? बहुत प्राउड फील कर रही हूँ कि मैं एक भारतीय नागरिक होने की जिम्मेदारी निभा रही हूँ। तो वोट फॉर इंडिया। तो क्या मैसेज देना चाहेंगे युवाओं को? बस यही है कि अपनी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी कीजिए, जो कंट्री के लिए आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है वो पूरी कीजिए एंड वोट फॉर डेवलपमेंट। यस, वोट फॉर डेवलपमेंट, वोट फॉर यूथ डेवलपमेंट, वोट फॉर अस, वोट फॉर इंडिया। थैंक यू।